हातवाऱ्यांवरून शिंदेंचे हिंगोलीतल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात आले। त्यांनी भाजप आमदारावर टीका करताना नवा वाद ओढवून घेतलाय। पाहूया। आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त टीकेचाच नाही तर हातवाऱ्यांच्या स्तराचेही 12 वाजलेत। हे पुन्हा पुन्हा शिंदेंचे आमदार संतोष बांगर हे सिद्ध करतायत। हिंगोली पालिकेत शिंदे गट आणि भाजप स्वतंत्र लढत होती। त्यावरून हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांनी भाजप आमदार तानाजी मुटकळेंबद्दल बोलताना केलेले हातवारे हे वादात आलेत। याआधी विरोधकांबद्दल बोलतानाही बांगर याच कारणाने वादात आले होते। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जी शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे। याला काही धंदा राहिला नाही, काही नाही, म्हातारं झालंय, शुगर वाढली आणि हे आमचा म्हणजे जलवा पाहून त्याची 550 शुगर व्हायली। आणि राहिला संतोष बांगर दारू पित नाही, पुडी खात नाही, काहीच नाही आगाऊ शोक। यायला तर तुम्हाला सांगतो सगळे शोक आहेत। कुठं कुठं अडकले, वाशिमला अडकले, अकोल्याला अडकले। त्यानं मागचं बॅकग्राऊंड पुसलं का? 302च्या आरोपाखाली संतोष बांगर गेल्या 10 वर्षापूर्वी जेलमध्ये होता। ह्या कोर्टाने त्याला जन्मठेप सुनावली होती। मटका गुटखा चालवण्याचं काम हे संतोष बांगर आमदार झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेलं आहे। असं जर चाललं तर यांच्या हातात या हिंगोली शहराची सत्ता गेल्यानंतर गल्ली गल्लीत गुटख्याचे मटक्याचे अड्डे चालतील। रेती माफियाच्या मार्फत आमची नवीन पिढी बर्बाद करण्याचं काम संतोष बांगर करू लागला आहे। दरम्यान कायम हिंदुत्वाचा दाखला देणारे आमदार संतोष बांगर यांच्याच हिंदुत्वावर विरोधक सवाल उपस्थित करतायत। 1.5 वर्षांपूर्वी हिंगोलीमध्ये बाजार समितीत सर्व उमेदवार जिंकले नाही तर मिशी काढण्याचा शब्द देवाच्या साक्षीनं बांगरांनी दिला होता। मात्र निकालात महाविकास आघाडीचे 12 आणि बांगरांचे फक्त 5च उमेदवार जिंकले। मात्र बांगर यांनी आपला दिलेला शब्द काही पाळला नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।